माळशिरस तालुका सर्व जाती धर्माच्या भावनाची आदर करून सर्व जाती धर्मांना एक संघ ठेवून हा तालुका आजवर राहिलेला आहे। या तालुक्यामध्ये सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब असतील आणि असंख्य या तालुक्यातली सर्व राजकारणी मंडळी असतील, या लोकांनी हा तालुका कधी जातीपातीच्या राजकारणामध्ये नेलेला नाही। राजकारण सोशल मीडियावरती तुमच्या वेळापूर गावामधील एका घटनेचा व्हिडिओ माळशिरस तालुक्यातल्या एका नेत्याच्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा वापर केला आहे। या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या फोटोचा वापर आणि वेळापूर गावचे प्रथम नागरिक रजनीश बनसोडे जे काही सरपंच आहेत त्यांचाही वापर केलेला आहे आणि तुमचाही वापर केलेला आहे। काय काय तो संदर्भ होता, तो व्हिडिओ काय होता, ती नेमकी घटना काय होती, आम्हाला सविस्तर सांगा। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। मी मिलिंद वाल्मिक सरतापे, रिपब्लिकन पार्टी आटोली माळशिरस तालुका अध्यक्ष। काल जो माळशिरस तालुक्यातील एका स्वयंघोषित नेत्यानं त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून जो व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्यामध्ये या गावचे विद्यमान सरपंच आमचे बंधू रजनीश बनसोडे यांनी स्वतः माझ्या नावानिशी माझ्या फोटोसह तो त्या ठिकाणी शेअर केला की जिहादीला सहकार्य करणाऱ्यामध्ये आमची नावं आहेत। आणि जे प्रकरण घडलं ते प्रकरण मी या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन। वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणारं एक गाव आहे बोंडले, त्या गावातील एक मुलगी आहे। ती मुलगी आणि वेळापूर गावातला एक मुलगा की जो मुस्लिम समाजाचा आहे आणि मुलगी मागासवर्गीय समाजातली आहे, तो हिंदू आहे। त्यांचं मोबाईलवरून काहीतरी प्रेम प्रकरण झालं असेल नसेल ते मला माहिती नाही, परंतु दुपारच्या 12:30च्या दरम्यान मला त्या मुलीच्या वडिलाचे 2 फोन आले, परंतु मी एका माझ्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने मला फोन घेऊ शकलो नाही। आणि नंतर मी अननोन नंबर असल्यामुळे मी लक्ष जास्त दिलं नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता त्यावेळेस, कारण मी असा फोन टाळत नाही, परंतु तेवढा वेळ नसल्यानं ते मी फोन घेऊ शकलो नाही। नंतर मला 6च्या दरम्यान एक फोन आला की असं 6:30च्या दरम्यान की पॉलिटिशियनला एक असा विषय आहे। आता पहिली गोष्ट एक की तो मुलगा कोण, त्याचा बाप कोण, तो मुलगा कुठला आहे हा बी विषय माहिती नाही। मुलाच्या बाजूनं तर फोन आलेलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्याच्या बाजूने पहिली गोष्ट गेलो नाही, पहिली गोष्ट समजून घ्या। मुलीच्या बाजूनं तो विषय आल्यानंतर मग ते गेल्यानंतर तिथं काही जातीयवादी किड्यांची पिल्लावळ त्या ठिकाणी मला दिसली। ती दिसल्यानंतर माझ्या मनामध्ये शंका आली की इथं काहीतरी वेगळं प्रकरण आहे, म्हणून मी डायरेक्ट ठाणे अंमलदाराच्या चेंबरमध्ये एंट्री केली। तिथं गेल्यानंतर ते मुलीचे वडील मला दिसले, माझा नमस्कार झाला त्यांना, त्यांनी मला केला। ते उठून मला बोलले की मी तुम्हाला अध्यक्ष फोन केला परंतु तुम्ही फोन रिसिव्ह केला नाही। मी सांगितलं माझा नंबर सेव्ह नाही आणि मी थोड्या एका कार्यक्रमाच्या विषयात असल्यामुळे मला ते जमलं नाही, घेता आलं नाही। तुमचा नंबर काय? त्यांनी नंबर डायल करून दाखवला, मी डायल केला नंबर, तर त्यावेळेस तो जाणवला नंबर की तो त्यांचा होता। मी त्यांना म्हणलं ठीक आहे सॉरी काय झालं, तर त्यांनी मला सांगितलं की असं असं झालेलं आहे। मुलगी व्हिडिओ कॉलवरती बोलणार असताना मला सापडली, मुलीला घरामध्ये काहीतरी त्यांनी बोलले असेल किंवा मारझोड झाली असेल रात्री। मग सकाळी मुलगी तिच्या स्वतःहून मुलगी वेळापूरला आली, वेळापूरच्या स्टँडवरून त्या मुलाच्या घरी गेली। मुलाच्या घरी गेल्यानंतर तिथून त्या मुलाच्या घरच्यांनी, मुलगा तो घरी नव्हता तर मला कळालेलं नाहीये, तिथून मुलगी स्टँडवरती आणून सोडली आणि तिला तिच्या घरी घालवण्याचा त्यांचा प्रयत्न असताना नातेवाईकाला दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आणली। हा तिथपर्यंतचा विषय। मी जाण्या अगोदर 12:30-1च्या नंतर ते 5-6 वाजेपर्यंत हे प्रकरण मिटवण्याचंच काम चालू होतं। त्याच्यामध्ये आमचे मित्र होते, त्याच्यामध्ये काय आमचे सहकारी होते की त्यांनी ते प्रकरण त्यांनी मला सांगितलेलं आहे, त्यांनी ते मिटवण्याचं प्रकरण केलं। मग ते होत असताना मी तिथं गेल्यानंतर विचारलं, चर्चा झाली, चर्चेतून मी एक सांगितली ह्या मुलगी आणि गेली ह्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट सांगेन की मी गेली 25 वर्ष शिवफुले शामराव आंबेडकर या विचारधारेमध्ये काम करतोय। पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजता जरी मला कोणाचाही फोन येऊ द्या, माझ्या दुश्मनाचा जरी आला तरी मी पोलीस स्टेशनला जात असतोय। पोलीस स्टेशन म्हणजे एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला ते 5वीला पुजलेलं असते। ज्या माणसानं किंवा ज्या स्वयंघोषित नेत्यानं ती फेसबुक व्हिडिओ करताना त्यांनी किती पोलीस स्टेशनला जाऊन लोकांना न्याय देण्याचं काम केलं हे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं आणि मग आमचे फोटो व्हायरल करावं, आमची नावं त्या ठिकाणी घ्यावी। मुद्दा नंबर 2 की तिथं घटना घडलेली असताना मी ठाणे अंमलदाराशी चर्चा केली, त्यांच्याशी बोललो आणि नंतर मुलीच्या आईला आणि मुलीच्या वडिलाला मी बोललो की ताई नेमकं प्रकरण काय झालंय, कसं झालंय, नेमकं आता काय भूमिका आहे, आपल्याला काय यामध्ये करायचं आहे। मुलाचाही त्या ठिकाणी मुलगा होता, त्याचा वडीलही त्या ठिकाणी एका रूममध्ये बसलेला होता, त्याच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर आम्हाला त्यांनी ते कळलेली घटना घडलेली सांगितली। ह्याच्यामध्ये जिहादी आहे का तो लव जिहाद करतोय का त्यांनी प्रेम प्रकरण करताना आम्हाला विचारून केलंय, आम्ही त्याला समर्थन दिलंय, हा विषयच येत नाही।
आणि गेली 25-30 वर्ष आम्ही चळवळीत काम करत असताना, आम्ही लोकांच्या प्रश्नावरती काम करत असताना, हे प्रेम प्रकरण काय आम्हाला विचारून केलं जातं? तुम्ही एक गावामध्ये तालुक्यामध्ये नेते म्हणून मिरवता, तुम्हाला किती लोकांनी विचारून प्रेम केलं असेल? मग ह्या गोष्टी काढल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा गुन्हे दाखल जर केले तर थोडं मुलीची सुद्धा चार चौकात चव्हाट्यावर येऊ शकते, मुलाची बी येऊ शकते. तो मुलगा त्या ठिकाणी जो आहे तो मुलगा काय माझा पाहुणा नाही आणि मुलगी पाहुणी नाही. या गावचा मी देणं लागतोय. या गावामध्ये मी गेली 25 वर्ष काम करताना या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी झालेली आहे. आमचे बंधू या ठिकाणी जे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच आहेत. हे काय म्हणजे लोकांची भांडणं लावून कुणावर तरी गुन्हा दाखल करून, कुणावर तरी दमबाजी करून, कुणावर तरी खोटे नाटक करून हे इथपर्यंत आम्ही आलेले लोक नाही. लोकांनी आम्हाला मतदान देत असताना, लोकांनी आम्हाला या ठिकाणी निवडून प्रतिनिधी करत असताना हजाराच्या पटीनं या ठिकाणी मताधिक्य दिलेला आहे आणि आम्ही लोकांच्या प्रश्नावरती पूर्ण वेळ काम करतोय. म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. लोकनियुक्त सरपंच आहे काय एका जाती धर्माचा सरपंच आहे का? त्याला काय एका बौद्ध समाजात जन्माला आला म्हणून काय बौद्धांनी त्यांना मत देऊन ते आलेत का? सगळ्या जाती धर्माने त्यांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि मग ही गोष्ट होत असताना त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि मुलीच्या वडिलाला बोलल्यानंतर मुलीच्या वडिलांनी स्वतः मला बोलले की अध्यक्ष, माझ्या घराला त्रास नाही झाला पाहिजे, माझ्या मुलीला, माझ्या मुलाला त्रास, माझ्या पत्नीला त्रास झाला नाही पाहिजे, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या. सरपंचाला तेच म्हणले. आता माझ्यासमोर आता मी नावं नाही घेत, परंतु आमच्या शेजारी आमचे सहकारी या ठिकाणी बनसोडे बसलेले आहेत, ते खो खोचे शिक्षक आहेत, हे त्या मुलीचे नातलग आहेत. महत्वाचं सांगायचं म्हणजे की ह्यांनी सुद्धा ती भूमिका घेतली की यामध्ये हे प्रकरण वाढू नये, याला वेगळा रंग लागू नये. आणि काय झालेलं आहे ते घटना झाल्यानंतर मग ते मुलीच्या वडिलांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, परंतु आमच्या गावामध्ये या ठिकाणी जातीयवादी विष पेरणारी पिल्लावळ जन्माला आलेली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय. मी रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे. मी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती शिवरायांचं, छत्रपती संभाजीराजांचं हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आहे, ना की कुणाच्या घरात जन्माला हिंदुत्व मानणारा मी कार्यकर्ता नाही. परंतु या पिल्लावळीला मी आपल्या माध्यमातून सांगतोय, येत्या काळामध्ये आपण जर हे गावागावामध्ये दहशत माजवण्याचं काम, या गावामध्ये आपल्याला वाटत असेल की हिंदुत्वाचा मुद्दा उचलून मुस्लिम समाजाला टार्गेट करून, दलित समाजाला टार्गेट करून येत्या काळामध्ये आपली मताची पोळी भाजेल का, आपलं कुठंतरी काय ते त्या ठिकाणी शिजेल का, आपण ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये निवडणूक जाईल का, ही जर आपल्या डोक्यात मनसुबा असेल तर तो येत्या काळामध्ये उधळून टाकणार आहे. आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतोय, येत्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका या ठिकाणी मी घेणार आहे. स्वतःचा जीवाची कधीही परवा आजपर्यंत केलेला नाही. रात्री अपरात्री मी कधीही, रात्रीच्या 2 वाजले असतील, 3 वाजले असतील, या तालुक्यामध्ये मी गाडीवरती भ्रमण करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला धमकवण्याचा आणि मला या वशमध्ये करण्याचा प्रयत्न या मनवाने अवलादींनी करू नये. ह्या पिल्लावळीला सांगतो का रे, नाक पुसायला न येणारे अवलादी तुम्ही, आणि तुम्ही साल्यानं आम्हाला शिकवता. अरे चळवळीचं काम करत असताना माता भगिनीचा संसार उभा राहायला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याला अडचण आली नाही पाहिजे, माझ्या एखाद्या बंधूला कुठं अडचण आली नाही पाहिजे, हे काम आम्ही करतोय. अरे स्वतःच्या घरापासून आधी सुरुवात करा. असलंच भांडवल करायचं असलं तर स्वतःची मुलगी त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणून गुन्हा दाखल करा. लव जिहादचं प्रकरण त्यावेळेस तुम्ही सामोर आणा. अरे आणि या ज्या नेत्याने या ठिकाणी फेसबुक वॉलवरून हे प्रकरण जे व्हिडिओ व्हायरल केला, एआयच्या माध्यमातून केला, अरे माळशिरस तालुक्याचं संघर्ष योद्धा आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांचं त्या ठिकाणी फोटो वापरता, त्यांचा त्या ठिकाणी नाव मूल्य करता. अरे थोडी तरी जनाची नाही मनाचे आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे. परंतु आमदारकी होत असताना ते आमदार काय या लोकांना पिळण्यासाठी, त्रास देण्यासाठी नाही झाले. सामान्य माणसाला कायम त्याला सेवा मिळाली पाहिजे, त्याचा अन्याय दूर झाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी त्यांचा तो गरुड बंगला उभा असतोय. त्या गरुड बंगल्याला कधी दार लावलेलं नसतंय. कायम रात्री 2 वाजता दरवाजा वाजवा, तो दरवाजा उघडा असतोय. आणि आपण महाशय या ठिकाणी या आमदार साहेबांना चुकीच्या पद्धतीने बदनाम करता. दुसरी गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपण अफगाणिस्तानातला या ठिकाणी संदर्भ देता, अफगाणिस्तानामध्ये बुद्धांची मूर्ती फोडली म्हणता, बाबासाहेबांचा संदर्भ देता. कुठल्या ठिकाणी बाबासाहेबांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये घोषणा केली होती? ह्याचे पुरावे आपल्याला द्यावे लागतील. येत्या काळामध्ये तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही लिनसरता खंबीर आहे. माळशिरस तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता या ठिकाणी येत्या काळामध्ये एकवटणार आहे. माळशिरस तालुक्यामधल्या जनतेची मी आज या ठिकाणी चर्चा करणार आहे, सर्वांची भेटणार आहे आणि येत्या काळामध्ये न्यायालयीन प्रकरण करणार आहे. या प्रकरणामध्ये या नेत्याला मी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्यानं आलं, अशा माणसाला काही दिवसापूर्वी हा माणूस भेटलेला आहे. त्या माणसाला भेटून या ठिकाणी या तालुक्यामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. गावागावामध्ये जातीय विष पेरण्याचं काम ठिकाणी या ठिकाणी होत आहे.
हे रोखण्यासाठी येत्या काळामध्ये आम्ही न्यायालयीन प्रक्रिया या ठिकाणी न्यायालय दरवाजा ठोठवणार आहे. या प्रकरणामध्ये आमच्या सरपंचाची बदनामी केलेली आहे, माझी त्या ठिकाणी बदनामी केलेली आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना या तालुक्यामधला नव्हतं जिल्ह्यामधला एक माणूस आणा त्याने चहाचा कप मला पाजलाय, माझ्या सरपंचाला पाजलाय असं त्या ठिकाणी दाखवून द्यावं. तुमच्या घरामध्ये गुलामी करण्याचं काम येत्या काळामध्ये करू. अरे चुकीच्या पद्धतीनं काम करून जर तुम्ही या प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला बदनाम करत असाल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा जाब द्यावा लागेल. आणि बाबासाहेब ज्या ठिकाणी बोलले तुम्ही त्याचा संदर्भ दिलाय, तो व्हिडिओ तुम्ही नीट ऐकून घ्या की त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल तुम्ही बोलत असताना तुम्ही त्याचा पुरावा आम्हाला द्यावा लागेल. बुद्धांची मूर्ती तुम्ही अफगाणिस्तानात तोडली सांगता, अरे या देशामध्ये अशोक सम्राटांनी 84,000 स्तूप बांधलेत. ते स्तूप कुठे आहेत ते हुडकून द्या, त्याचा थोडा अभ्यास करा. अरे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या काळामध्ये आपण करतात, येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नवनवीन प्रयोग राजकारणामध्ये करतात, हा तुमचा नवीन प्रयोग या ठिकाणी येतो, हा तुमचा नवीन प्रयोग आहे. परंतु मला या माळशिरस तालुक्यामध्ये सुज्ञ जनता, या जिल्ह्यातील सुज्ञ जनता तुमचा हा बुरका फाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने समोर राहू. भूमी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांची भूमी आहे आणि वेळापूर हे वेळापूरचं आणि मोहिते पाटील कुटुंबाचं नातं एक वेगळं आहे. खरं तर या वेळापूरमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष बघतोय, खरं तर सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असतात. आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून इथल्या दबलेल्या पिचलेल्या सर्व जाती धर्माची काम होतात आणि तुम्ही दोघंही चळवळीमध्ये काम करता. मग हे असं षडयंत्र याच्या माध्यमातून व्हिडिओ बनवणे आणि ते प्रकाशित करणे, काय या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? सर्वांना नमस्कार. खरं तर काल आम्ही एक व्हिडिओ पाहिला आणि ज्यांनी तो शेअर केला त्यांच्या आम्ही 1-2 दिवसापूर्वीच त्यांच्या अकाउंटवरून भिडे गुरुजी, मनुवादी RSSचे काम करणारे भिडे गुरुजी यांच्यासोबतचे फोटो पाहिले. त्यांनी काहीतरी त्यांना लिहून दिले, असे फोटो आमच्याकडे आहेत. आम्हाला कालच्या पोस्टवरून एवढं काही वाटलं नाही, परंतु आम्हाला त्यांच्याबद्दल एक कीव जाणवती की किती खालच्या थराचे विचार आहेत, कमी विचाराचा असा हा माणूस असं पोस्ट तयार करून दुसऱ्याच्या समाजावर अन्याय करून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचं काम करत आहेत. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की या प्रकरणामध्ये मिटवण्यासाठी आलेले पहिले जे व्यक्ती होते ते मराठा समाजाचे 2 व्यक्ती होते, आमचे चर्मकार समाजाचे बांधव होते. त्यानंतर शेवटी आम्ही आलो. आम्ही गावचा सरपंच आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं जातं की काय मिटतंय का बघा. म्हणजे हे काही एकच प्रकरण नाही, गेली 15 वर्ष झालं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने काम करत असताना या संविधानाच्या माध्यमातून कुणाला न्याय देता येईल, कुणावर अन्याय होता कामा नये याची आम्ही दखल घेत असतो. आणि त्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनवरून म्हणजे कायमस्वरूपी जावंच लागतं. आम्हाला लोक बोलवत असतात आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही तेच केलं होतं. परंतु त्या इतर जातीतील समाजातील लोकांची नावं न घेता फक्त बौद्ध समाजाची 2 नावं त्यामध्ये त्यांचे फोटो म्हणजे आमचे फोटो टाकून नावं घेतली, बाबासाहेबांचा फोटो वापरला, बुद्धांचा फोटो वापरला. म्हणजे यातून एकच जाणवतंय, भीमा कोरेगावच्या दंगलीतील मुख्य आरोपी असणाऱ्या या माणसाला जाऊन भेटून आलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला. म्हणजे त्याला बौद्ध समाजाच्या विषयी किती त्याच्या मनामध्ये राग आहे हा त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर लक्षात येते की या माणसाच्या मनामध्ये जी राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी दिसतोय. आणि अशा कमी विचाराच्या माणसाला आम्हाला उत्तर देणं सुद्धा आवडत नाही. परंतु आमच्यावर जो म्हणजे बिनबुडाचा आरोप झालाय त्याला कुठेतरी आम्हाला उत्तर द्यावं असं वाटलं, म्हणून आम्ही या ठिकाणी ही बाईट देत आहे. यामध्ये ज्या स्वयंघोषित नेत्यानं हिंदुत्वचं नाव घेऊन या तालुक्यामध्ये पाठीमागील काळामध्ये माझ्याच ह्या गावामध्ये मी ह्या ज्या गावात राहतो या गावामध्ये अत्याचाराचं प्रकरण घडलं, त्या ठिकाणी सुद्धा हिंदू होते, हिंदूंवरच अन्याय केला. वाघोली सारखं गाव आहे की तिथं मागासवर्गीयावरती अन्याय झाला, तिथला एक आमचा मागासवर्गीय युवक त्या ठिकाणी मृत्यूस कारणीभूत ठरला, त्याच्यामध्ये हे आरोपी म्हणून यांचं नाव आहे. असे तालुक्यातले असंख्य की ज्यांच्या सोबत जे जिहादी म्हणतात, ज्यांना जिहादी म्हणून आम्हाला जिहादीला सहकार्य करता असं म्हणतात, तर जिहादीचे नातलग तुमच्या सोबत आहेत की तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणी ते कब्जे मारतात, बऱ्याच ठिकाणी त्यांच्या इस्टेटीचं प्रकरण चालू आहेत. ते तुमचे बांधव आहेत का तुमचे मित्र आहेत
का तुमचे नातेवाईक आधी तुम्ही तपासा. पहिल्यांदा सोबतची लोक बाजूला करा, नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण बोला. आणि या गोष्टी सांगत असताना असंख्य गोष्टी भविष्यात बाहेर निघतील, ते काढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेने काढणार आहोत. मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सांगेन, येत्या काळामध्ये आपल्याला न्यायालयाच्या माध्यमातून उत्तरं द्यावी लागतील. आणि जाता जाता मी आपल्याला एकच सांगेन की हा माळशिरस तालुका सर्व जाती धर्माच्या भावनाची आदर करून, सर्व जाती धर्मांना एक संघ ठेवून हा तालुका आजवर राहिलेला आहे. या तालुक्यामध्ये सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब असतील आणि असंख्य या तालुक्यातली सर्व राजकारणी मंडळी असतील. या लोकांनी हा तालुका कधी जातीपातीच्या राजकारणामध्ये नेलेला नाही. जातीपातीचा वास कधी या तालुक्याला लागू दिला नाही. मग तो मागासवर्गीय असेल, इतर मागासवर्गीय असेल, दलित असेल, सवर्ण असेल, मुस्लिम असेल, अल्पसंख्याक असेल, येऊन मी भटक्या विमुक्त जातीबद्दल सुद्धा बोलेन की ह्या सुद्धा लोकांना कधी जातीचा वास, ह्यांना सुद्धा कधी जातीवाद हा लक्षात आला नाही. परंतु ह्या काही दिवसामध्ये आपल्या माध्यमातून हा जातीवाद उफाळलेला आहे आणि या तालुक्यामध्ये हा जातीवाद येत्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही. मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून सांगतो, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, या तालुक्यातल्या आंबेडकरी कार्यकर्त्याला, कुठल्याही तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला असेल किंवा तालुक्याच्या जिल्ह्याच्या कुठल्याही कार्यकर्त्याला असेल, जर टार्गेट करण्याचं काम जर आपण करणार असाल तर येत्या काळामध्ये आपल्याला रिपब्लिकन जनतेच्या माध्यमातून, फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.